नमस्कार. आपल्याला सकाळी उठल्यानंतर खूप आळस येत असतो, काहीच करण्याची इच्छा राहत नाही, दिवसभराची कामे तर करूच वाटत नाही, अंथरुणातूनच उठू वाटत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एक स्मॉल क्रिया बघणार आहोत. ही क्रिया केल्यानंतर तुमच्या पूर्ण शरीरात ऊर्जेचा संचार होईल, काही करण्याची इच्छा निर्माण होईल आणि तुम्हाला एनर्जेटिक वाटेल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा. आपण हे वाक्य नेहमी ऐकतो की आळस हा माणसाचा शत्रू आहे. आळस हा आपला शत्रू आहे. सकाळी अंथरुणातून उठल्यानंतर आपल्याला एवढा आळस काय येत असतो बघा. कशामुळे येतो तर आपण झोपेतून उठल्यानंतर आपल्या दिवसभराची कामे दिसतात, आपले पूर्ण शरीर एकतर थकल्यासारखे असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्ही ही क्रिया केल्यानंतर तुमच्या पूर्ण शरीरात ऊर्जा भरल्यासारखी वाटेल आणि एनर्जेटिक वाटेल. कोणती क्रिया आहे एकदा व्यवस्थित बघूया. परंतु कोणत्या लोकांनी ही क्रिया करायची नाही. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे, ज्यांना हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम आहेत, त्या लोकांनी ही क्रिया करायची नाही. बाकीच्या लोकांनी केली तरी चालेल. आता आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. ज्या पद्धतीने मी जात आहे बघा. सकाळी उठल्यानंतर तर आपण ह्याच पोझिशन मध्ये असणार आहे, कारण सकाळी अंथरुणातून उठल्यानंतर आपण असेच असतो बघा. व्यवस्थित बघा. सकाळी आपण उठल्यानंतर याच पोझिशन मध्ये असतो. ह्या पोझिशन मध्ये आपण डोळे उघडले की कोणती क्रिया करायची. सर्वात पहिल्यांदा इंटरलॉक करायचे, हात इंटरलॉक करणे आणि पूर्ण आणि पाय देखील पूर्ण ताणणे. श्वास घेणे आणि श्वास होल्ड करून ठेवणे, म्हणजे थांबवणे, थोडा वेळ होल्ड करायचा. रिलॅक्स. अजून एकदा बघूयात. दीर्घ श्वास घ्यायचा आणि होल्ड करणे. रिलॅक्स. या पद्धतीने तुम्ही करायचं. परंतु ज्या लोकांना काही आजार आहे त्या लोकांनी नॉर्मल स्थितीमध्ये कसे करायचे बघा. श्वासचा पॅटर्न कसा आहे एकदा व्यवस्थित सांगते की श्वास कसा घ्यायचा कसा सोडणे. त्या लोकांनी श्वास होल्ड करायचा नाही. ज्या लोकांना म्हणजे काही दमा आहे किंवा काही आजार आहेत त्या लोकांनी होल्ड नाही करायचं. ज्यांना कोणतेच आजार नाहीयेत त्या लोकांनी होल्ड केला तरी चालेल. बस ज्या लोकांना छोटे छोटे कोणते आजार आहेत त्या लोकांनी कसे करायचे ह्या पद्धतीने बघूयात. पूर्ण हात इंटरलॉक करायचे, पाठीमागे टाकायचा, पाय पूर्ण ताणायचे, श्वास घेणे, श्वास सोडणे. नॉर्मल श्वास आपला घ्यायचा आणि सोडायचा. दीर्घ श्वास घेणे, श्वास सोडणे, श्वास घेणे, श्वास सोडणे. रिलॅक्स. ह्या पद्धतीने करायचे बघा. स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवले. त्यानंतर पाय पूर्ण एक वरती घ्यायचा, थोडेसे ट्विस्ट. सकाळी उठल्यानंतर तसे काय करण्याची इच्छा होत नाही आपल्याला, त्यामुळे थोडेसे ट्विस्ट करायचे या पद्धतीने. रिलॅक्स. दुसऱ्या पायाने अजून एकदा बघूयात. पाय पूर्ण वरती घ्यायचा आणि साईडला. रिलॅक्स. हे ट्विस्ट वगैरे झाल्यानंतर कसे उठायचे एकदा बघूयात. स्टेप बाय स्टेप उठणे. कसे पण उठायचे ना, आधी लेफ्ट साईडला यायचे आणि वरती येऊन बसायचे या पद्धतीने स्लोली स्लोली. त्यानंतर पूर्ण दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास सोडत स्लोली स्लोली खाली जाणे. थोडा वेळ थांबणे या स्थितीमध्ये. त्यानंतर वरती येणे. त्यानंतर अजून एकदा दीर्घ श्वास घेणे आणि श्वास सोडत हळूहळू खाली जाणे या पद्धतीने. त्यानंतर पाय पूर्ण सरळ ठेवायचे आणि थोडंसं ट्विस्ट. बॅक साइड स्ट्रेट ठेवायची पूर्ण. पाठीचा कान एकदम सरळ. त्यानंतर पूर्ण डोळे बंद करायचे. थोडा वेळ थांबणे. दीर्घ श्वास घेणे, श्वास सोडणे. अजून एकदा बघूयात. दीर्घ श्वास घेणे, श्वास सोडणे. हात पूर्ण रब करायचे आणि डोळ्यांवरती ठेवायचे आणि सगळ्यांना नमस्कार करायचा.
थँक्यू आजचा दिवस दाखवल्याबद्दल. देवाला नमस्कार करायचा, धरणी मातेला पूर्ण नमस्कार करायचा आणि आपला दिवस चालू करायचा. ही क्रिया केल्यानंतर काय होते, पूर्ण शरीरामध्ये ऊर्जा संचार होतो, आपल्या पूर्ण शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित होतो, आपल्याला एनर्जेटिक वाटते, पॉझिटिव्ह वाटते आणि प्रार्थना केल्यामुळे आपल्याला पूर्ण देवावरती विश्वास, दिवस आपला चांगला जातो. या पद्धतीने तुम्ही दिवसाची सुरुवात करायची. तुम्ही किती पण आळशी असाल तर दिवसभराची तुम्ही कामे पूर्ण कराल ही गॅरंटी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तसेच तुम्हाला लेझीनेस किंवा ह्याच्यावर कोणता व्हिडिओ बघायचा असेल, आपल्याला आळस येत असेल तर त्यावर कोणता उपाय करायचा, कोणती योगासने करायची, याच्यावरती मी व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक मी इथे दिली आहे, इथे क्लिक करा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.